त्यांनी जात विचारली नाही, फक्त धर्म विचारला. त्यांनी जात विचारली नाही, फक्त धर्म विचारला. शस्त्ररूपी घाव त्यांनी तुमच्यावरच उगारला. तुम्ही फक्त हिंदू आहे बघून माणुसकी त्यांची तिथेच सरली. तुम्ही फक्त हिंदू आहे बघून माणुसकी त्यांची तिथे सरली. त्यांनी बंदूक कपाळी धरली आणि थेट गोळीच मारली. त्यांनी बंदूक कपाळी धरली आणि थेट गोळीच मारली. तुम्ही तेली आहे की माळी, कुणबी आहे की ब्राह्मण. तुम्ही तेली आहे की माळी, कुणबी आहे की ब्राह्मण, वैश्य आहे की 12 बलुतेदार, मराठा आहे की ओबीसी, काही काही त्यांनी पाहिले नाही. तुम्ही हिंदू आहे बघून माणुसकी त्यांची तिथे सरली. तुम्ही हिंदू आहे बघून माणुसकी त्यांची तिथे सरली. त्यांनी बंदूक कपाळी धरली आणि थेट गोळीच मारली. त्यांनी बंदूक कपाळी धरली आणि थेट गोळीच मारली. ना पाहिले त्यांनी तुम्ही मराठी की कन्नड. ना पाहिले त्यांनी तुम्ही मराठी की कन्नड, गुजराती की तेलुगू, बंगाली की बिहारी, पंजाबी की मल्याळी. ना पाहिले त्यांनी की तुम्ही मराठी की कन्नड, गुजराती की तेलुगू, बंगाली की बिहारी, पंजाबी की मल्याळी, काही काही त्यांनी विचारले नाही. त्यांनी तुम्ही फक्त हिंदू आहे बघितले. त्यांनी बंदूक कपाळी धरली आणि थेट गोळीच मारली. तुम्ही फक्त हिंदू आहे बघितले आणि त्यांनी बंदूक कपाळी धरली आणि थेट गोळीच मारली. त्यांनी पक्ष विचारला नाही. त्यांनी तुम्ही कोणत्या पक्षाचे मतदार आहेत ते देखील विचारले नाही. त्यांनी पक्ष विचारला नाही. भाजप की काँग्रेस, आप की समाजवादी, आरजेडी की राष्ट्रवादी, तृणमूल की डीएमके, त्यांनी काही काही विचारले नाही. त्यांनी फक्त इतकेच विचारले की तुम्ही हिंदू आहात का. त्यांनी फक्त इतकेच विचारले की तुम्ही हिंदू आहात का. तुम्ही फक्त हिंदू आहे बघून त्यांनी बंदूक कपाळी धरली आणि थेट गोळीच मारली. त्यांनी बंदूक कपाळी धरली आणि थेट गोळीच मारली. आपण केव्हा विचार करू. आपण केव्हा विचार करू. जातीपत्ती सोडून आपण धर्मासाठी एक होऊ. आपण केव्हा विचार करू. जातीपाती सोडून आपण धर्मासाठी एक होऊ. मारामारीसाठी नाही तर कमीत कमी हिंदू म्हणून एक होऊ. आपण केव्हा विचार करू की धर्मासाठी एक होऊ, मारामारीसाठी नाही तर कमीत कमी हिंदू म्हणून एक होऊ. आपण सर्व मिळून चांगल्याला चांगले म्हणू. आपण सर्व मिळून चांगल्याला चांगले मिळू. पण वक्रदृष्टी धर्मावर असेल तर ती मात्र आपण वाकवून टाकू. अरे अतिरेकी विचारांनी पाकिस्तानमधून आपल्याला हाकलले. अरे अतिरेकी विचारांनी पाकिस्तानमधून आपल्याला हाकलले. बांगलादेशमधून सुद्धा आपल्याला हाकलले. अतिरेकी विचारांनी पाकिस्तानमधून आपल्याला हाकलले, बांगलादेशमधून सुद्धा हाकलले, काश्मीरमधून खाली केले आणि आता बंगाल आणि केरळकडे देखील ते सरकले. उद्या या देशात हिंदू म्हणून जर राहायचे असेल, उद्या तुम्हाला या देशात हिंदू म्हणून जर राहायचे असेल, उद्याची दिवाळी जर मनवायची असेल, या देशात तुम्हाला हिंदू म्हणून राहायचे असेल, उद्याची दिवाळी मनवायची असेल, गणपती बाप्पा मोरया म्हणायचे असेल, अंबे मात की जय बोलायचे असेल, गणपती बाप्पा मोरया म्हणायचे असेल, अंबे मात की जय बोलायचे असेल, जय श्रीरामची घोषणा द्यायची असेल तर आत्ताच जागृत व्हा आणि धर्मनिरपेक्ष शब्दाला आत्ताच तिलांजली द्या. तिलांजली द्या. कारण हिंदुत्व या भावनेतच खरी ताकद आहे. जगा आणि जगू द्या हीच प्रत्येक हिंदूची आदत आहे. अरे हिंदुत्व या भावनेतच ताकद आहे. जगा आणि जगू द्या ही प्रत्येक हिंदूचीच आदत आहे. आपण जरा आता थोडा बदल आपण आपल्यात करूया आणि जशास तशीची आस आपण सुद्धा आपल्या मनात धरूया. पहलगाममध्ये येथे त्यांनी जात विचारली नाही, फक्त धर्म विचारला. शस्त्ररूपी घाव त्यांनी फक्त हिंदुत्वावर उगारला. तुम्ही फक्त हिंदू आहे बघून माणुसकी त्यांची तिथेच सरली. त्यांनी बंदूक कपाळी धरली आणि 26 हिंदूंना त्यांनी थेट गोळीच मारली. जय हिंद, जय महाराष्ट्र, वंदे मातरम.